अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 17 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जाजी मा मंगला, जय जाजी भक्तपाला, जय जाजी तुम्हाला निलांपतीत पावन नरहरी हिरण्यकशिपू महाक्रूर सज्जनाचा शत्रुदूर तयाचे तू पाडून उदरण मरण त्याचे साधिली प्रल्हाद दक्षिणासाठी तू जन्मलास स्तंभापोटी रूप अनुपम जगजेटी नारणते करुण दात दाडा भयंकर रोळे मानेवर नेत्र जेवी खदिरांगारण ब्रह्मांड जाळू पाती त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्ताची केली जेवी वागणीची नंगावर खेळते तिच्या तुम्हा पाहून देवराया लक्ष्मीनं तुझे पुढे वाया ऐशा स्थितीत लागला पाया भक्त तुझा नर रे तू भक्त वत्सल लक्ष्मीकांत ऐसे सांगत आले संत पूर्वीशी भक्त मनोरथ नाही त्यासी वंशी कदा त्या आपल्या मित्रासी जागा तारुषी केसी दास करून लागला पायसी अभयसुदे पांडरंगा गजाननाचे प्रमक्त होते काय आपल्यात तयाची अपसदना प्रथम यावे समर्थानी चापड गावचे बाप कृष्ण घटावषणाचे कुटुंब नाण कोंडुलालाचा नंदन मंजुलाम नामजाचे जिजबाई पंडित अनेक होते भूत त्याची नाव तुम्हा प्रत किती सांगू विदहो एके वेळी अकोल्याला आले गजानन स्वामी समर्थ घटाऊच्या गिरणीत मुक्काम त्यांनी ठेविला एक भक्त मलकापुरी विष्णूचा नावी निर्धारी त्याच्या वाटेलांतरी समर्था नावे मलकापुरा त्याने आमंत्रणाचा वशिला भास्कराने द्वारे लाविला आज भास्कर होता समाधिस्थ अडगावी तो त्यावेळी होता जवळ तरी कारभार अंग सकळ विष्णू शाला होते बळणी आज भास्कर पांडरांचे भास्कर मुली मलकापुरी चला जाऊ सत्वरी मक्त वैष्णुसाच्या घरी बोलाव्यास आला तो मनोरथेतील भक्ताचे तुम्ही पुरविले असतीसाचे आता मलकापुरीचे लोक वाट पाती तई समर्थ म्हणाले भास्करा सध्याच मी मलकापुरा येत नाही जाण करा तू आग्रह करू नको फार आग्रह करशील तरी फजित पावशील त्याचा विचार करी कुलमीनं बोललो काहीतरी दोरी दिल्या भारतानं ते मध्ये तू कसे जाण मिळणार येतो नंतर या फंदात पडू नको भास्कर बोले त्यावरी काही असो मलकापुरी चला विष्णुसाच्या घरीची विनंती गुरुराया मी तुमचा लाडका म्हशी धक्का देऊ नका मी भरोसा दिला देखा तुम्हा घेऊन येण्याचा ती प्रतिज्ञा माझी पुरी तुम्ही करावी आज खरी चला आता स्टेशनावरील गाडीत बसावया कारणे साग्रह करून घेऊन आला गजानन मलकापुरा कारण नवासे श्रोते भास्कराने विनवणी केली स्टेशन वास्त्रा करुणी 12 जणांचा डब्बा त्याने खाली करविला संतास्त महाराज तसेच बसले तिने काही बोलले जागेवरून काही नोडले गाडी सुटेपर्यंत तो गाडी सोडण्याचा घंटाला करीचा डोळा चुकून भास्कराचा लीला केली ऐशा रीती जो डब्बा मोकळा केला तो त्यांनी सोडून दिला योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये आधीच मूर्ती दिगंबर स्त्रिया घाबरल्या अस्थिभार त्यांनी वर्दी अखेर दिले असे पोलिसांचा अधिकारी तेथे झाला सत्वरी महाराजाला धरून करीन खाली उडू लागला अरे वेड्या नंगा पिरा कक्कल कैसी तुझा जरा बायकाच्या डब्यात करा येऊन बसला कैसा बसलास हिसडा देऊन त्यांच्या हातात तिथं बसली तत्वता अधिकाराची भीती चिंता मुडीनं त्या वाटली मग तो अधिकारी मला स्टेशन मास्तराकडे गेला म्हणे डब्यापाशी आता चला बायकांच्या माझ्या सवे दोघे डब्याजवळ आले तो मास्तराने पाहिले योगीराज बसले बायकांच्या डब्यात मास्तर पोलिसांच्या अधिकाराला इशारेती बोलला तुम्ही नाव द्यावे आला न्याच डब्यात बसून हाय संत तोर चालता बोलता ईश्वर याच्या नवरांना तो केव्हा तो ऐकून अधिकारी बोलला झाला ईशापरी मी दिली आहे तारगरी नेशवी वरिष्ठाला आता माझ्या हातात काही नाही राहिले एकंचित मी वर्दी दिली तुम्हा प्रत तुम्हा वाटेल ते करा स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढून बहु आदर दाखवून विनंती केली महाराजा तुम्ही खाली उतरावे माझे एवढे कावे कायद्याचे आणावे प्रयोजन आपल्या मानसी महाराज उतरले खालती पुढे खटला भरला त्यांच्यावरती कायद्याप्रमाणे निश्चित नटार साहेबा समोर त्यांनी फिर्याद घेतली त्यांची तारीख नेमली शेतावरती बली चौकशीची श्रुत्यो बापू साहेब जटार आलेसे गावाच्या वर डाका बंगल्यात आले स्थिर करण्यात चौकशी खटल्याची व्यंकटराव देसाई आपल्यात होती बाई ते आले त्या डाई काय कामा निमित्त महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झाली जाची म्हणून मंडळी सेगावची फार मिळाली बंगल्यावर नाही देसाई म्हणते जटाराचा आज कोणता खटला विशेष तुम्हा पुढे आहे का असं म्हणून मिळाले लोक जटारा म्हणाले त्या ते याचे कारण तुम्हा ते कैसे निकाळले वाटते तेच मला आश्चर्य तुमचे स्वामी गजानन नंगे फिरती म्हणून पोलिसांनी वरून खटलात पाठविला त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी म्हणून वाटते असे मशी लोक जमले असावेत एक ताबाशीनं व्यंकटराव झाले किंना बोलते झाले करजुडून घटला न चाल बाबा श्री गजानन साधूची वेगळता आहे तोरसाची ती मूर्ती भगवंताची नाय पहा प्रत्यक्ष तो विधेय पुरुष राणा बंधन त्याला कशा देणार
तो यांचा योगी राणा वंदनीय होग्या ते खटला भरला. हीच केली पोलिसांनी चूक भली, ती पाहिजे दुरुस्त केली नाज आपल्या कराने. जटार म्हणती वकिलाला, तुम्ही जाणता काय झाला याचा पाहिजे होतं केला विचारतो. पोलिसांनी कारकुना म्हणती बोलावणे दाडा जाणना कारणे. ते कुणे त्याने जवान पोलीस पाठविला. तो येऊन सबडतासी म्हणे चला तारीस कचेरीची अधिकाऱ्याने तुम्हाशी मज दाडले. बोलावण्या बऱ्या बोलाने चलावे पद्धतीस ना करून यावे ना तरी मला लागेल नावे तुमच्या हातात धरून. दैवदले जाणणं आम्ही उठू येतून तुझे पाहतो शिपाय पण करी धरी माझ्या करा. शिपायाचा हात धरला तो ना सुटे किमी पित्याला. रक्तप्रवाह बंद झाला त्या दावाच्या योगाने. हाताशी लागली कळ जीव झाला व्याकुळ. करू लागला तळमळ शिपाय तो त्याच डाई. शिपायाशी वेळ झाला म्हणून पाठविले वकिलाला. त्या व्यंकटराव देसाईला समर्थांशी आणाव्या. जटार म्हणते तुम्ही जावे समर्थांशी घेऊन यावे. लोकाशी न जमू द्यावे मंगल्या भोवते निळतकत त्यात आला समाचार पोलिसांचा धरला कर. रसोईला एका जागेवर पारांनी सजलेले. मग देसाई तेथे आले त्यांच्या भक्ताशी बोलले. यावेळी नेसवले पाहिजे समर्था धोतर. ऐसा सल्ला मिताक्षिणी धोतर दिसवले भक्तांनी. ते टाकले सोडून समर्थांनी. रस्त्यात गेले नागवे कचेरीस सभे होता भास्कर शिष्य. जटाराणी पाहता त्या संधीली खुर्ची बसावया. त्या महाराज बसा येत तुम्ही नागवे गावात का फिरता सदतीने काही विरणवे. नागवे फिरणे हाच गुन्हा कायद्याने ठरविले जाणार म्हणून ते आपण द्याय सोडून नंगेपण. ऐसे जटाराचे भाषण घेतले स्वामी एकूण आणि केले आशीर्वादन उत्तर त्यासी द्याव्या. तुला काय करणे त्यासी लिंबरावे गेसे उगीच नसत्या गोष्टीची महत्व ने यावे नेतक. ते एकता भाषण जटार गेले विरगणून. जनरीतीचे आला भान मुळीच नाही राहिले. हा ऋषभदेव भागवतीचा किंवा शुकाचार्य साचा किंवा वामदेवाचा ना दुसरा अवतार. हा निदानंदी सदारथ खचिताय जीवनमुक्त नाही लाविता या प्रतन मुन्ना विचारे. केव्हा ये जेवी अग्नीचा अग्निपणा अग्नी सोडित नसे जाणा. परी अग्निहोत्राणां कुंडात ठेवणे भागतासे अग्निदेव म्हणून ठेवल्या कुंडा वाचून. तो करेल दग्ध सदना दुष त्याचा नसे. तैसे याचे नागेपण आहे अग्नीचे समान म्हणून याचा शिष्य गणाय अपराधी. हेविषयी स्वरूपी कुंडाटाई दर्या ठेवला असता पायी तरी हरकत नव्हती काय. सुवास सर्वात सुखद होते ते ऐसा विचार पूर्ण केला. जटारांनी चित्तविला आणि हुकम परमिविला का मी पुढील प्रमाणे महाराज मूळचे जीवनमुक्त त्या ठेवणे अवस्थित. भास्कराचे काम सत्य नव्हते न ते केले त्यांनी म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला. अशा खटलाचा निकाल झाला जटारापुढे सेगावे. समर्थ म्हणाले भास्कराशी पुन्हा अशा आग्रहाशी करशील का सांग वसी मी जपती करून घ्या. भास्कर काही न बोला म्हणून धुनू राहिला. तेथून मंडळीने केला अशा प्रकारे विचार. समर्थांशी अग्निरथ नवसवा येथून कल्पांती विनाकारण कटकडे होती. ते काही वर्णवे त्या क्रम कित्येक दिवस चाला असे शेगावात. भक्त बैलाच्या गाडीत सण बसू लागले. महाराजा या रीती अकोल्याशी अकोल्याशी आले. एकदा पुण्यराशी बापूरावाच्या सदनाशी जाऊन या उतरले. याच वेळी यवनदासचा साधुमत वशाणावाचा होता कुर्मगावी साता मूर्तियापुरा सानिध्य. त्याने बापुराप्रती सांगितले होते अशा रीती जेव्हा समर्थ अकोल्यास येतील तेव्हा आम्हा कळवावे. अकोल्यात आल्यावर श्रीगणानंद साधूवर बापूरावाने सत्वरांवशी दाडीला कुर्मासी. तो ऐशा रीती घडून आले. महत्वशाही येण्या निघाले. अकोल्यास द्या बली समर्थांशी भेटाव्या. अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटला. रस्त्यास जो आला होता न्यावया सन्मतवशा. कारण एक मनुष्य भेटता क्षणी किमसू लागले मधुरवजनी. त्या मनुष्याला लागून मतवशा श्रुतीतून जावे कुर्माला बैसामच्या गाडीला. आपण जाऊ स्टेशनला मिचाये मतवशा. पहा संत आल्याचे वर्तमान कळले संता लागून. कोणीने सांगता जाणत्री कालतने खरोखरी मतवशाच्या संघाते 2-4 येवण होते. अवघे येऊन सदनाते उतरले बापू. रावाच्या दुसऱ्या दिवशी प्राप्त काळा मतवशा होता तिथे बसला. महाराज आले त्या स्थला निजलेले करुण मतवशाचे धरून केस समर्थांनी तो तांडिले. त्या तांडण्याचा उद्देश नाच होता विधो. येवण जातीत जन्मून काहीने केला उपयोग राहणं. येवणाचे आडदांडपणा अजून गेले रे. या आडदांडपणाने तत्वघात होईल राणे. मृत्यूलोकीचे योग्य प्राणी चिंताग्रस्त होतील. तुझे मोहताब आहे नाव त्याची काय आठवण ठेव. देशरूपी तमा व्हाव तुझ्या पुढे मेनूने हा देशरूपी अंधार वाढत चालला वरचेवर. याची नाही तुला खबर म्हणून तुझला तांडिले. ऐसा मिळता इशारा मतवशा तोसला करा. साधूच्या अंतरा जाणतात ती निसंश. जेव्हा मतवशा ते तांडिले ते संगतीचे वणबले. कावरे वावरे झाले तो प्रकार पाहुणं मतवशा बोला त्याशी तुम्ही राहावे. आम्हापाशी जावे निघून कुर्माशीने चाये उत्तम. शेकडो शिवाय जाणं गेले चोगे निघून. तू जाव्याशी आमंत्रण मृत्यूला आलं पातला. म्हणे उद्या दया जरा यावे तुम्ही भोजना. या दासाची असदनानी चाये विनंती. दुसऱ्या दिवशी तांग्यात वसुनी समर्थापत्त मोठ्या तांडणी मिरवित निज सदना आणले. परी समर्थ तांग्या खाली उतरले नाहीत मुनी. तीन मंडळी चिंतावली म्हणे कान उतरते हे. तसाच तांगा नेला परत बापुराच्या सदना परत. मंडळी पडली घोटाळ्यात समर्थ असे का केले. काला आमंत्रण घेतले आज तांग्या खाली उतरले.
याचे कारण शोधित झाले आपापल्या बुद्धीने. त्यात होता एक दृत तोलला अवघ्या परत. मला समजले इंगित त्या गोष्टीचे वेळा मतबशाला वगळले म्हणून महाराज नाही उतरले. भोजनाचे कारण केले मतबशाला आमंत्रण. आता घेऊन दोघांशी बसून एका तांग्याशी म्हणजे ते निश्चयशी निवडता येतील. तेच वाक्य खरे झाले. दोघांनाही निर्वित नेले. मतबशाला उतरले मंदिरात उडेलं. थेटरात श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरले स्वारी. परी ते गेले अखेरी उठणिया. थेटरात उग्यांची झाली भोजने. मग मतबशा लोकास म्हणे मला तुम्ही तिकीट देणे कंजाबचे काढून तैसे कपड बोललात. त्या मतबशा बघिराला तुम्ही कृमाच्या मशीदला टाकून घ्यायचे जात आहो. ती मशीद बांधून पंजाबाशी जावे आपण. काम अर्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा. मतबजासे कुडसी बोलता हाला प्रेमेशी आग्रह करुण कामसी. ये वेळे निरतक गजाननाचा हुकुम झाला मधसी पंजाबात जाण्याला. आता एक क्षण या सळा मी न राहू शके हो. समर्थांच्या कृपेकरून मशिदीचे काम पूर्ण होईल माझे वचन सत्य तुम्ही मानावे. धर्माविषयी देत संता ठाई नसते सत्य. योग्या धर्माप्रत समसमान मानती. पुढे देऊळ मशिदीची तुम्ही नका वाढवसाची. ती वाढता दोघांची नाही आणि होणार. सामान देऊळ मशिदीचे एकच आहे साचे. आकाराने बिनवत जाचे बांधून भांडू नये. येऊन तेवढा कुदाचा निंदू काय भूताचा पोक्त विचार करायचा मनुष्यपण टिकवावया. घरीच होईल कल्याण हिंदू आणि मुसलमान. हे एकाच देवापासून नसती झाले धर्म बापा ज्याच्या ठिकाणी प्रिया मानावा प्राणाहुनी. परी विधर्माच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे. हिन झाले जोरी सोकेला अंमल तोरी. त्या मशीद होईल पुरी गजाननाच्या कृपेने मतबशा निघून गेले. पुन्हा इकडे परत आले. या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदू यवनांनी. पहा मतबशाला जरी ताटी झाले साक्षात्कारी. परे दिवशी नव्हता तरी प्रेम मुलट होते हो. शहा लागी घेतल्या वेळा भोजनानं गेला योगिराणा. ही मुद्दे म्हणी आणा गोष्टीचे श्रोते. असोया वापराची कांदा गोतीसाची तिला बाणा मतीची बाधा होती विध. मळवट यावा घटकेत घटकेवाची खट्टीदात. घटके माझी वस्त्रापट अग्नी तो लावावा. विवाच्या पाठीवर फुल्या याव्या अपरंपार. कधी दांडीवरील चिरडून जावे अकस्मात. या भाडावतीची त्रासानी ती बापुराची कामिनी क्षण गेली होणी अन्न पाणीनं. रुचितला भाणावती काढण्याला बापुराव त्याला आणले पाहून आपल्याला. परिण झाला उपयोग खर्च झाला तुनात. गुण आला किंचित गुण आला किंचित. अखेर त्याने जोडल्यात श्रीगजानन स्वामीला. महाराज माझ्या कुटुंबाला भाणामतीचा त्रास आला. केले नाना उपायाला नाता मात्र कंटाळलो. तुझी पावले पाया माझ्या घरा. आज लागली गुरुवरा तेथेच का सरान बाणामतीस मिळावा. जादरीत पंचाळन बसला आई येऊन. तेथेच का ओरडून निवाक लाखवावा. कल्याणी जेथे कस्तुरी तळवळली तेथेच का रावबली गुरुराया येऊन गळे घाणमाळा वतीचे. ऐशी विनंती कुण महाराज गजाननाची अवलोकन. किनी निजरूप करुण बापराव. कांतीला त्यायोगे श्रोते तिची भाणामती निवाली साची. नाही किंमत माकडाची सिंगाची पुढे हो. असो एकदा फिरत फिरत महाराज आले अकोडात. नरसिंगीला भेटला प्रतंद्वापला म्हणून त्याच्या वडा शेजारी. एक वीर होती घरी जाऊन त्या भेटला. जाऊन त्या विरीवरी बसले गजानन महाराज. पायात सोडले डोकावून पाहू लागले. आतील जला लागे बलेनवरच्यावरी श्रोते हो. पाहून त्यांचे कृती लोक सांक्षक झाले जिंती. नरसिंह महाराज विचारती नरे काय करतोस. गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी येते असती. अनेक तीर्थे आहेत किती पाहतो डोकावणं. तुला त्याचे घडते स्थान मी करावू तसा असाच लाण. या तीर्थांनी मला स्नान आज येऊन घालावे. त्यांनी स्नान घातल्या विना मी इथून हले राणा. ऐसा एकूण भाषणाला कैक म्हणाले. या रे ते खरोखर आहे पिसा. शेगाव नांदी लागला कैसा. जरा थांबा येतेच बसान काय करू का पाहू पुढे. तो विरतीला कवजला प्रत उठल्या अगणित. श्रोते एका निमिषात विरभरणे पाण्याने हजारो कारंज्याच्या परी. गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहावारे त्या विरेचे देदवा. लोका म्हणती गजानन यारे स्नाना लागून. नाही उरले प्रयोजन विरिमाजी उतरण्याचे. गंगा यमुना गोदावरी वरती आली आहे करी. स्नान गादाय सादाय अवसरी. या पुण्य सरितेचे भाविकांनी केले स्नान. निंदकांनी खाली मान घातली तो पावून प्रकार त्या पाण्याचा. संत जे जे जानती म्हणी ते ते पुरवी चक्रपाणी. त्याच्या वाणी लागुनी असत्यान दे परमात्मा. स्नान होता समर्थ उठले. पाणी पहिल्या परी झाले. विहिरीच्या त्या तळास गेले. उकड्या बंद जाहल्या. नरसिंगीस भेटून निघून गेले दयाधन. सेवावासी बैसून मनोवेगाच्या वारुवरी. स्वस्ती श्रीदास जनु विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारक हो भवादीप्त भाविक भक्ता कारणी.
शुभं भवतु श्रीहराप्रणमस्तु इति श्रीगजाननजी ग्रंथस्य सप्तदशोऽध्याय समाप्त। अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।